मागील प्रियांनो दिवसांमध्ये आपण दोन संदेश पाहिले होते. पहिला म्हणजे प्रियांनो तुझे राज्य येो, आणि मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण पाहिलं की मंडळी जी रूपांतरित होणार आहे, गौरवामध्ये प्रियांनो घेतली जाणार आहे, तर ती कोणती मंडळी म्हणजे कोणत्या मंडळीचं रूपांतर होणार आहे त्यावरती आपण प्रियांनो पाहिलं होतं. मुळात आपण प्रियांनो 8 वेगवेगळे असे भाग पाळलेले किंवा प्रसंग आपण पाहिलेले आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे त्यावेळेला काय काय घडणार आहे. तर त्या संदर्भामध्ये पहिलं होतं की मंडळीचे रूपांतर होणार आहे, मग महासंकटाचा काळ येणार आहे, मग हर्मगोदोनची लढाई होणार आहे, ख्रिस्ताचे दुसरे आगमन होणार आहे, त्यानंतर 1000 वर्ष ख्रिस्ताचं त्या ठिकाणी राज्य चालणार आहे, मग सैतानाला ख्रिस्त त्याचा जो बंड आहे तो बंड मोडून काढणार आहे, त्याचा नाश त्या ठिकाणी होणार आहे. 7वं होतं की दुष्ट लोकांचा न्यायाचा दिवस येणार आहे, आणि 8वं होतं की नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी प्रियांनो परमेश्वर करणार आहे. तो जो पहिला मुद्दा आपण पाहिला त्याच्यामध्ये की मंडळीचं रूपांतर, मग मागील आठवड्यामध्ये आपण मंडळी कोणती रूपांतरित होणार आहे, आज आपण त्या शीर्षकाकडे जाणार आहोत की नक्की घेतली जाणार आहे किंवा ज्याला आपण म्हटलेलं आहे रूपांतरित होणार आहे, तर नक्की ते काय आहे. तर इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे रॅप्चर, मराठीमध्ये हा शब्द फक्त म्हटलेला आहे घेतली जाणार आहे. आणि ते कुठं सापडतं प्रियांनो, जर आपण शास्त्रभाग जो वाचला आत्ता थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 17वं वचन जे आहे, तर ते परत एकदा मी वाचत आहे. पहिले थेसलोनी याचा 4था अध्याय आणि 17 वचन. तिथे म्हटलेलं आहे की नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदा सर्व काळ प्रभूजवळ जाऊ. इंग्लिशमध्ये शब्द आहे रॅप्चर, मराठीमध्ये आहे घेतले जाऊ. आता मराठीमध्ये जरी घेतले जाऊ म्हटलेलं आहे, परंतु प्रियांनो आपल्याला हे चांगलं माहीत आहे की घेतले जाणार म्हणजे अक्षरशः जसं एखाद्या लोहचुंबकाकडे लोखंडाचा धातूचे वस्तू खेचले जातात, तर तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा जरी ढगामध्ये दिसला तर तो जमिनीवर उतरणार नाही आहे, परंतु तो ढगामध्ये असताना प्रभूमध्ये जे आधी मरण पावलेले आहेत, जे शेवटपर्यंत विश्वासू राहिलेले आहेत, प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रियांनो जीवन जगलेले, ते अक्षरशः लोहचुंबकासारखे मॅग्नेटसारखे प्रियांनो घेतले जाणार आहेत. ते प्रभूकडे घेतल्यानंतर त्यावेळेला जिवंत लोक जे भूतलावर राहतील प्रभू येशू ख्रिस्त ढगात आल्यानंतर, ते सुद्धा प्रियांनो घेतले जाणार आहे. त्याला म्हटलेलं आहे रॅप्चर. आणि म्हणून आपण आज या रॅप्चरवर आणि घेतले जाऊ याच्यावरती थोडंसं आपण मनन करणार आहोत. तर प्रत्येक राष्ट्रामध्ये विश्वासणारे लोक आहेत, वेगवेगळ्या रीतीचे जमातीचे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषेचे लोक आहेत, गरीब आणि श्रीमंत, प्रत्येकाला म्हणजे जे प्रभूमध्ये विश्वासू राहिलेले आहेत त्या सगळ्यांचं परिवर्तन प्रियांनो किंवा रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे, कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि हे मी नाही तर देवाचं वचन आपल्याला प्रियांनो वारंवार वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून मंडळीचं रूपांतर ज्याला म्हणतो आपण, ते रूपांतर म्हणजे काय त्याकडे प्रियांनो आपण पाहत आहोत. आजचं जग भयंकर अशा गोंधळाने प्रियांनो चालू आहे. फक्त आपल्या भागातच नाही, जिथं आपण राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो, ज्या देशामध्ये राहतो असं नाही, तर सर्वत्र जगामध्ये वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो गोंधळ माजलेला आहे असं आपल्याला काहीतरी दिसेल.
आणि काही लोक असं पण म्हणतील की बाबा जे योग्य गोष्टी व्हायला पाहिजे तशा होत नाही आहेत, असं काहीतरी वाटत असेल. पण लक्षात घ्या प्रियांनो, देवाच्या योजनेप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घडत चाललेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला आणि मला काही न आवडणाऱ्या गोष्टी घडत असतील. कदाचित आपल्याला वाटत असेल की हे बरोबर नाही, असं नको होतं व्हायला. परंतु प्रियांनो, देवाची इच्छा आणि त्याची योजना जी आहे त्याप्रमाणे सर्व काही गोष्टी होत आहेत. आणि याबद्दल प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की जे मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये आपण प्रियांनो वाचतो, त्याचा 24वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये प्रियांनो तिथं लिहिलेलं आहे. मत्ते 24वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये म्हटले, कारण राष्ट्रांवर राष्ट्रे व राज्यांवर राज्य उठले व जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील, पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील ह्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की काही अशी ही चिन्ह तुम्ही पाहताल तर वेदनांचा प्रारंभ आहे. अजून वेदना खूप लांब आहेत, पण त्या वेदनांना सुरुवात होईल त्याच्याबद्दल सांगितलं आहे. परंतु त्या होण्याआधी मंडळीचे लोक जे आहेत किंवा मंडळीमधले विश्वासू लोक आहेत, वेदना सुरू व्हायच्या आधी घेतले जातील, असं प्रियांनो वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मी म्हटलं होतं प्रियांनो की वेगवेगळी विचारसरणी आहेत की परमेश्वर त्या महासंकटाचा काळ जो आहे तो सुरू करण्याआधी विश्वास ठेवतात की मंडळीला मात्र तो घेऊन टाकणार आहे. काही लोक म्हणतात की नाही, ते महासंकटाचा काळ 7 वर्षाचा आहे, त्यातले सुरुवातीचे 3 वर्ष त्यामध्ये जो काही त्रास होईल तिथून मधल्या काळामधून परमेश्वर घेणार आहे. काही लोकांची विचारसरणी अशी आहे की ते म्हणतात नाही, त्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळातून सगळ्यांना जावं लागेल आणि मग त्यामधून जे विश्वासू चांगले राहतील, शाळामधून सुद्धा जे जातील, त्यांना परमेश्वर घेणार आहे. वेगवेगळी अशा विचारसरणी आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आहे नक्कीच की परमेश्वर त्याच्या लोकांना घेणार आहे वरती. आज जे आपण त्यावरती पाहणार आहोत की नक्की, कारण बऱ्याच लोकांचे आधी पण प्रश्न होते आणि आत्ता पण असतात आणि ते विचारतात प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने की हे घेतले जाण्याचा प्रकार आहे किंवा रॅप्चर जे आहे हे नक्की काय आहे बाबा, किंवा हे कधी होणार आहे आणि हे कसं होणार आहे. तर ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे की पवित्र शास्त्र जर आपण व्यवस्थित वाचलं तर प्रियांनो, हा रॅप्चर शब्द जो आहे तो आपल्याला डायरेक्ट, खरं तर पवित्र शास्त्रामध्ये असा कुठलाही शब्द नाही आहे, परंतु त्याचं जे कृती आहे किंवा त्याचं जे वर्णन आहे ते मात्र पवित्र शास्त्रामध्ये आहे प्रियांनो. आणि ते वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे, प्रगट करून ठेवलेलं आहे. आज जरी आपण म्हणत आहोत की जगावरती सैतानाचं राज्य आहे, तो धुमाकूळ घालत आहे, तो गोंधळ घालत आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहेत. त्याला माहीत आहे, तो जाणतो आणि बरोबर ज्या गोष्टी जिथे थांबवायच्या आणि चालू करायच्या त्याचं सर्व नियंत्रण परमेश्वराने स्वतःकडे ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण हे शब्द वाचतो, रॅप्चर शब्द, तर हा ग्रीक भाषेमधून इंग्लिशमध्ये कॉटअप, आणि कॉटअप शब्द कुठून घेतलेला आहे तर ग्रीक भाषेमधला हा शब्द आहे. हार्पाझो नावाचा शब्द आहे. हार्पाझो म्हणजे काय? घेतले जाणं. आणि म्हणून मी मगाशी एक उदाहरण सांगितलं प्रियांनो की लोहचुंबकाला ज्या प्रकारे दुरून अंतरावरतीच धातू, एखादा लोखंडाचा धातू आकर्षित होतो, त्याचप्रमाणे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामधून ढगामध्ये येणार आहे. त्यावेळेला त्याचे विश्वासणारे एकदम घेतले जाणार आहेत. त्याला म्हटलेले कॉटअप. आणि म्हणून हार्पाझो हा शब्द ग्रीक भाषेतला आहे, त्याचा अर्थ आहे घेतले जाणारे. आणि म्हणून आपल्या पवित्र शास्त्रामध्ये मराठीमध्ये सुद्धा घेतले जाणार अशा रीतीने म्हटलेले.
आता परत एकदा मी म्हणत आहे, मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्त ढगामध्ये येणार आहे. ते काय त्याचं दुसरं आगमन नाही आहे. तो त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी, विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी तो ढगामध्ये येणार आहे. तो पृथ्वीवर येणार नाही आहे. पृथ्वीवर त्याचा पाय टेकला जाणार नाही. नंतरच्या काळामध्ये मग प्रभू येशू ख्रिस्त या सर्व दूतांसह, सैन्यासह पृथ्वीवर येणार आहे. त्याला आपण म्हणत आहोत दुसरं आगमन. आणि म्हणून थोडंसं गोंधळ आपल्या डोक्यामध्ये असेल की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, विश्वासणाऱ्याला घेऊन जाणार आहे, संपलं, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन झालं, असं नाही आहे ते. म्हणून मी मागच्या वेळेला प्रियानो तुम्हाला 8 वेगवेगळ्या पायऱ्या सांगितल्या होत्या की त्या 8 पायऱ्या म्हणजे काय, मंडळीचं रूपांतर होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त ढगात येईल, लोहचुंबकासारखे त्याच्या लोकांना तो घेईल आणि ढगामध्ये तो निघून जाणार. तो गेल्यानंतर या भूतलावरती 7 वर्ष महासंकटाचा काळ राहणार आहे. त्या 7 वर्षापैकी सुरुवातीचे 3 वर्ष अभ्यासक असं म्हणतात की बऱ्यापैकी शांतता राहील, पण मनुष्याने जे काही कृत्या केलेल्या आहेत किंवा वाईट गोष्टी केलेल्या आहेत त्याचे भोग त्यांना भोगावे लागणार आहेत. आणि मग पुढचे जे 4 वर्ष आहेत तर परमेश्वर आपला क्रोध या भूतलावरती ओतणार आहे. क्रोधाच्या वाट्या जिथं म्हटलेले प्रकटीकरणाच्या पुस्तकात, म्हणजे 7 वर्षापैकी पहिली 3 वर्ष मनुष्याला वाटेल आपण चांगलं करत आहोत आणि त्यामध्ये मात्र त्यांनी जी कृती केलेली आहे त्याचे भोग त्यांना भोगावे लागणार आहेत. परंतु नंतरचे जे 4 वर्ष आहेत त्यामध्ये मात्र परमेश्वर आपला क्रोध या भूतलावर टाकणार आहे आणि मग पुढे प्रियानो ते 7 वर्ष पूर्ण होतील. त्या 7 वर्षाच्या शेवटच्या भागामध्ये हर्मगेदोनची लढाई होणार आहे. म्हणजे वाईट लोक आणि प्रियानो येशू ख्रिस्तचं सैन्य, म्हणजे येशू ख्रिस्त आणि भूतलावरचे सैन्य सैतानाचे जे आहेत यांच्यामध्ये प्रियानो लढाई होणार आहे. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त जो त्याच्या सामर्थ्याने येणार आहे तेव्हा मात्र भूतलावरती तो पाय टेकणार आहे. आणि त्याच्याबद्दलचं वर्णन मागच्या वेळेला सुद्धा प्रयत्न आपण वाचलं होतं. आणि जखऱ्याचं पुस्तक जखऱ्या याचा 14वा अध्याय, जखऱ्या 14वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन प्रियानो तिथं म्हटलेलं आहे. जखऱ्या 14वा अध्याय आणि 3रं वचन तिथं म्हटले, तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल. पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील, ही भविष्यवाणी आहे. 4थं वचन, आणि त्या दिवशी यरुशलेमसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतुनाच्या झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे, अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. त्यावेळेला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त सैन्य घेऊन येणार आहे. आता जो शास्त्रभाग प्रियानो आपण वाचला होता मत्तई 24, तर त्याच डोंगरावरती येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि शिष्य जे आहेत ते त्याला विचारत आहेत, तुझं दुसरं आगमन कधी होणार आहे. म्हणजे किती सुंदर बघा, भविष्यवाणी ज्याच्याबद्दल सांगत आहे की तो जैतुनाच्या डोंगरावरती उतरणार आहे. तर त्या डोंगरावरतीच तो आधी बसलेला आहे. आता ज्या वेळेला प्रत्यक्ष मानवाचं रूप घेऊन तो आला होता त्यावेळेला प्रियानो तो शिष्यांना पण हे सांगत होता त्याच डोंगरावर बसून. आणि शिष्य त्याला विचारत आहे. आणि 24वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात म्हटलेलं आहे, तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याचकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसू नये म्हणून सावध राहा. आणि पुढे प्रियानो त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच जैतुनाच्या डोंगरावर तो बसलेला आहे. आणि म्हणून क्रमवार थोडासा लक्षात असू द्या. मंडळीचं रूपांतर, त्यानंतर महासंकटाचा काळ, हर्मगेदोनची लढाई, त्या लढाईमध्ये येशू ख्रिस्त सामर्थ्याने येणार आहे आणि प्रियानो सैतानाला त्या ठिकाणी तो कैद करणार आहे. सर्व ह्या बाकीच्या युद्ध जे आहे तो जिंकणार आहे. आणि मग त्यानंतर 1000 वर्ष विश्वासणारे जे घेतले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर तो राज्य करणार आहे. मग त्यानंतर
सहावी जी घटना आहे ती म्हणजे थोडा काळ सैतानाला सोडलं जाणार आहे आणि त्या थोडा काळामध्ये तो परत एकदा पृथ्वीवरती त्याच्या लोकांना गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु कायमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त नरकाच्या अग्निकुंडामध्ये त्याचा नाश करणार आहे. आणि मग 7वी गोष्ट, त्याचा नाश केल्यानंतर दुष्ट लोक जे पृथ्वीवर आहेत त्या लोकांचा न्यायनिवाडा, वाईट लोकांचा न्यायनिवाडा करणार आहे. आणि मग 8वी गोष्ट म्हणजे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी तो बनवणार आहे. या क्रममध्ये मी म्हटलं होतं प्रियानो की तुम्ही शास्त्रभाग वाचल्यानंतर या 8 क्रमांपैकी कुठंतरी एक तुमचं ते वचन नक्कीच फिट होणार आहे दुसऱ्या आगमनाविषयीचं. आणि म्हणून त्या डोंगरावरती बसून ज्या वेळेला तो राज्य करणार आहे ही सुद्धा भविष्यवाणी जखऱ्यामध्ये म्हटलेली आहे. पण आपला आज मुद्दा चाललेला आहे की रूपांतर होण्याच्या गोष्टी ज्या आहेत किंवा मंडळी जी घेतली जाणार आहे म्हणत आहोत आपण, तर त्याच्याबद्दल भविष्यवाणी आहे का? त्याच्याबद्दल भविष्यवाणी आहे प्रियानो. आणि म्हणून आज माझं जो शीर्षक मी म्हटलं तुम्हाला मगाशी की रॅप्चर किंवा घेतले जाणार आहे यावरती आपण प्रियानो बोलणार आहोत. आणि आता त्याच्यामधले 3 वेगवेगळे मुद्दे मी प्रयत्न करणार आहे की तुम्हाला समजावून सांगेल. आज थोडीशी वचनं प्रियानो आपल्याकडं जास्त आहेत. माझा विश्वास एक तर पेन किंवा तुम्ही लिहून घ्यावे आणि मग तुमच्या देखील अभ्यासामध्ये ते राहतील. कारण बऱ्याच जणांनी हे विचारलं होतं की याबद्दल आम्हाला सांगत राहा. माझा विश्वास आहे तुम्ही ऐकत आलेला आहात आणि वाचत आहात. आज माझं रॅप्चरच्या संदर्भामध्ये किंवा घेतले जाणार आहेत, मंडळीचं रूपांतर होणार आहे, तर हे याची भविष्यवाणी कुठं कुठं दिलेली आहे. तर आपण पहिलंच प्रियानो शुभवर्तमान काढूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले. योहान 4था अध्याय आणि 1 ते 3 तिथं म्हटलंय की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. आणि मग कालांतराने आपल्याला माहिती प्रियानो की थोमा त्याला विचारतो, तुम्ही कुठे जाता प्रभूजी, आम्हाला मार्ग कसा समजणार? आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. तर त्या भागाच्या वरती हे सगळं काही दिलेलं आहे. म्हणजे ही भविष्यवाणी आहे की ज्याच्याबद्दल आपण म्हणत आहोत मंडळी घेतली जाणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी जागा तयार करायला जातो, जागा तयार झाली की तुम्हाला घेण्यासाठी मीच परत येणार आहे. हा एक प्रियानो शास्त्रभाग आहे. असे वेगवेगळ्या रीतीचे प्रियानो आपल्याला आज शास्त्रभाग वाचायचा आहे. तर थोडंसं आज लवकर आपण त्यामध्ये बघूया. तिथाचं प्रियानो पत्र आहे, तिथाचं पत्र आणि प्रियानो त्याचा 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे बघा. तिथाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 वचन. 12 आणि 13 आपल्या पवित्र शास्त्रात एकत्र आहे. धन्य आशा प्राप्ती म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रताच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. 13 वचन काय म्हणते प्रियानो की ख्रिस्ताचं गौरव होणार आहे, त्याची वाट पाहणारे आपण लोक असणार आहोत. म्हणजे एक कुठंतरी शास्त्रभाग आपल्याला असं सापडतो आणि त्याच्यावरून एक सिद्धांत तयार होतो, असं कधीच आपण करत नाही प्रियानो. तुम्हाला वेगवेगळ्या रीतीने हे शास्त्रभाग आपण का वाचण्यासाठी घेत आहोत? कारण जर ती घटना वारंवार इतर शास्त्रभागामध्ये आपल्याला सापडत असेल तर तो सिद्धांत म्हणून घेतला जातो. जर कुठंतरी ती एकदाच वर्णन केलेली आहे तर त्यावरती सिद्धांत तयार होत नाही. उदाहरणार्थ मागच्या वेळेला पण जसं मी म्हटलं होतं प्रियादो की
जरी शाऊल, जुन्या करातला राजा शाऊल हा चेटकिणीकडे जातो आणि भूतविद्या करणाऱ्या त्या बाईला विचारतो की मला शमूएलाला भेटायचं आहे, त्याला तू घेऊन ये, ती एकच घटना प्रियांनो घडलेली आहे. आणि म्हणून असं कधी म्हणता येणार नाही की त्याच्यामुळं आपण एक सिद्धांत तयार करू की ख्रिस्ती लोकसुद्धा भूतविद्या किंवा भविष्यवाणी किंवा जादूटोणा अशा गोष्टींकडे वळू शकतात. नाही, त्याची चूक होती ती आणि त्याने ते केलेले, त्याला ते भोगावं लागले. परंतु ज्यावेळेला आपण म्हणतो पवित्र शास्त्रामध्ये आपण जर म्हटलेलं आहे घेतले गेलेले आहेत, रॅप्चर झालेलं आहे, तर त्याचे वेगवेगळे शास्त्रभाग जर उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आहे तर मग तो सिद्धांत म्हणून आपल्याला धरला जातो. आणि चर्च ऑफ द नॅझरेनमध्ये यावरती प्रियांनो विश्वास आहे की सिद्धांत हा जो आहे घेतले जाणार आहे, मंडळीचं रूपांतर होणार आहे आणि प्रियांनो ते प्रभूला भेटणार आहेत, त्या संदर्भामध्ये आहेत. आणि म्हणून इथं पण आपण आता फिलिप्पी करासपत्र काढूया, त्याचा 3रा अध्याय. फिलिप्पी करासपत्र त्याचा 3रा अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणत आहे. फिलिप्पी 3:20 म्हटले, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नित्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. प्रियानो, बदलणार आहे, तो रूपांतर करणार आहे. काय? ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आपण म्हणत आहोत प्रियानो की जे आपल्या आधी मरण पावलेले विश्वासणारे होते, अविश्वासू नाही, ख्रिस्ती म्हणून घेतलेला आहे पण विश्वास तसा ठेवला नाही किंवा तसे जगले नाही, त्यांच्याकडे बाप्तिस्म्याचं सर्टिफिकेट असेल, ते ख्रिस्ती घरात जन्मलेले आहेत, कुठल्या तरी चर्चचे सभासद आहेत आणि म्हणून ते पण घेतले जातील असं नाही. पवित्र शास्त्र सांगत आहे मरुस्तोर विश्वास कायम राखला, पवित्र जीवन जगले, ते लोक त्या ठिकाणी घेतले जातील. आणि हे होत असताना जिवंत जी पिढी त्यावेळेला असणार आहे, त्यावेळेचे लोक भूतलावरचे हे सुद्धा ते बघतील आणि ते घेतल्यानंतर हे सुद्धा जातील. पण जाताना हे शरीर घेऊन नाही जाणार प्रियानो, कारण ह्या शरीरामध्ये रक्त, हाड आणि मांस प्रियानो आहे, हे शरीर नाही. परंतु ह्या शरीराला बदललं जाणार आहे, रूपांतरित होणार आहे. त्याबद्दल पौल फिलिप्पीच्या मंडळीला लिहित आहे. आणि म्हणून 21वं वचन जे आहे ते खास त्याचा शेवटचा भाग म्हणत आहे की तो तुमचे आमचे निचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी एकदम झटकन होणार आहे. डोळ्याची पापणी बंद होऊन उघडते ना तर उघडते, आपलं शरीर बदललं जाणार आहे प्रिय. ते शरीर बदललं जाणार आहे, ते प्रियजन घेतले जाणार आहेत, मरण पावलेले आहेत त्यांना सुद्धा घेतलं जाणार आहे. अशा गोष्टींबद्दल ही भविष्यवाणी घेतल्या जाण्याबद्दलची आहे. आणि तेवढंच नाही तर प्रियानो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आपण गेलो आणि त्याचा शेवटचा अध्याय 22वा अध्याय आणि त्याच्या 20 वचनामध्ये सुद्धा काय लिहिलेलं आहे, या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो, आमेन. प्रभू ये, प्रभू येशू ये, मी लवकर येतोय. ही सुद्धा भविष्यवाणी कशासाठी? मंडळीला घेण्यासाठी प्रियानो तो येत आहे. यामधलं प्रियानो, ह्या टॉपिकमधलं म्हणजे घेतले जाणे किंवा रॅप्चरच्या संदर्भामध्ये एक शेवटचं दुसरं प्रियानो उदाहरण आपण बघूया. आणि ते म्हणजे 1 कोरिंथ याचा प्रियानो 15वा अध्याय. आणि पौल तिथे 51 वचनामध्ये काय म्हणतो बघा, 51 ते 53 वाचत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र त्याचा 15वा अध्याय आणि 51 वचनात म्हटले, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. तो गुपित नाही सांगत आहे, रहस्य आहे की ते सगळ्यांनाच उलगडणार नाही आहे. जरी समजलं तरी, त्यांनी वाचलं तरी हे नक्की कसं होणार आहे. पण तो म्हणत आहे, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो आणि आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. सगळेजण मरतील असं नाही, म्हणजे मरणाचा अनुभव सगळ्यांनाच येईल. पौल म्हणतो असं नाही होणार आहे. घेतले जाण्याच्या प्रक्रियेची
भविष्यवाणीबद्दल बोलत आहे. म्हणजे एक पिढी, एक जनरेशन असं राहणार आहे की जिथं प्रभू येशू ख्रिस्त आला की त्या जनरेशनमधले, त्या पिढीमधले विश्वासणारे लोक जे आहेत त्यांना मरणाचा अनुभव घ्यायलाच मिळणार नाही, त्यांना मृत्यू येणारच नाही. कारण प्रभू आलेला आहे, मेलेले आधी जे आहेत ते घेतले जातील आणि यांचं मात्र रूपांतर होणार आहे, शरीर बदलणार आहे आणि प्रियानो ते जाणार आहे. कसं होणार, कधी होणार नाही सांगता येणार, पण चिन्ह मात्र बघून सांगता येतं की येशू ख्रिस्ताचं तशा प्रकारचं हे ढगामध्ये येण्याचं दुसरं आगमन ज्याला म्हणतो आपण, ते लवकरच होणार आहे. सेकंड कमिंग नाही, ते पुढं आहे, पण ढगामध्ये येण्याचं आगमन ते लवकर होणार आहे. आणि त्यावेळेला तो म्हणत आहे की आपण सगळे एकदम बदलून जाऊ. 52 वचनात, क्षणात, निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपणात परिधान करावे आणि हे जे मृत्यू त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. आवश्यक आहे म्हणजे डेफिनेट, शुअर, 101% म्हणत प्रिया, हे होणार आहे. पौलाच्या वेगवेगळ्या पत्रामधून, योहानाच्या शुभवर्तनामधून आपल्याला दिसून येत आहे, याच्याबद्दल सांगून ठेवलेलं आहे. विश्वासणाऱ्यांना माहिती आहे, जर ते पवित्र शास्त्र वाचत आहेत त्यांना माहिती आहे येशू येणार आहे आणि हे लोक घेतले जाणार आहे. मागच्या वेळेला मी म्हटलं प्रियानो, काही क्लिपिंग्समध्ये दाखवतात की माणसं चर्चमध्ये बसलेली आहेत आणि मग नुसतेच कपडे पडतात, कोणी रस्त्यावरून चाललं आहे, गायब होतो माणूस. पण चर्चमध्ये काही लोक तिथं बसलेले आहेत, ते बघतात अरे आत्ता इथं बसला होता, कुठे गेला. लहान मुलं जी आहेत ती सुद्धा घेतली जाणार आहेत, कारण त्यांना बिचारांना पापच माहीत नाही. आणि मग ते घेतले जातात. तिथली कदाचित आई ती प्रभूमध्ये नाही, ती तिथंच पाहते, शोधत राहते. हॉस्पिटलमधून सगळे बाळं गायब होतात आणि त्या बाईला समजत नाही, नर्सला समजत नाही काय चाललंय हे. ही भविष्यवाणी आहे घेतल्या जाण्याची, रॅप्चरची, आणि ही खरी ठरणार आहे प्रियानो. पण विश्वासणारे वाचणारे यांना ती समजेल. पण जे अविश्वासू आहेत, जे विज्ञानाकडे धाव घेतात, जे जगातल्या गोष्टींकडे लक्ष देतात, त्यांचं म्हणणं असं आहे की एलियन येणार आहेत, परग्रहावरची माणसं येणार आहेत आणि ते आपल्याला गायब करणार आहेत, काही लोकांना घेऊन जाणार आहेत. एलियन येणार आहे आणि एलियन त्या ठिकाणी काही पृथ्वीवरच्या माणसांना घेऊन दुसऱ्या ग्रहावर जाणार आहे. असा प्रियानो सुद्धा एक समज मानणारे लोक जगामध्ये आजही आहेत. दुसरं तिसरं एलियन नाही प्रियानो, तो येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्त येणार आहे आणि प्रियानो ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे. का प्रश्न पडेल सगळ्यांना, येशू ख्रिस्त असं का करणार आहे? तो ढगामध्ये येणार आहे आणि त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे आणि परत निघून जाणार, असं का करतोय? त्याच्यासाठी प्रियानो मी दुसरा मुद्दा घेतलेला आहे की त्याच्यासाठी काही कारणं आहेत. तो का असं करणार आहे? कारण तो जाणार, त्यानंतर भयंकर 7 वर्षाचा महासंकटाचा काळ, त्या संकटाच्या काळाच्या शेवटच्या भागामध्ये हर्मगोदनचं युद्ध होणार आहे. त्यावेळेला, युद्धाच्या वेळेला येशू ख्रिस्त ढगामधून मोठ्या सामर्थ्याने प्रियानो त्याच्या सैन्याला घेऊन भूतलावरती, पृथ्वीवरती उतरणार आहे आणि ते युद्ध लढलं जाणार आहे प्रियानो. आणि त्यावेळेला सैतानाला ताब्यात घेतलं जाणार आहे, कैदेत ठेवलं जाणार आहे आणि मग त्याचं 1000 वर्षाचं राज्य सुरू होणार आहे. त्या 1000 वर्षाचं प्रियानो संपलं की मग त्या सैतानाला थोडा वेळ सोडलं जाणार आहे. त्याला किती सुळसुळाट करायचं तो करू देणार आणि मग त्याला नरकाच्या अग्नीमध्ये प्रियानो परमेश्वर टाकणार आहे. आणि मग तोपर्यंत भूतलावर त्याचे पण काही लोक आहेत, वाईट लोक, त्यांचा सगळ्यांचा, मग आधी मेलेले आणि त्या काळाचे लोक, त्या सगळ्या दुष्ट लोकांचा न्यायनिवाडाचा दिवस राहणार आहे. आणि त्यानंतर प्रियानो त्यांचा न्यायनिवाडा झाल्यानंतर मग नवीन आकाश, नवीन पृथ्वी येणार. मग हे सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त आधीच का करत आहे? त्याच्या लोकांना का घेऊन जात आहे?
मी मगाशी म्हटलं प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त अशासाठी करणार आहे की त्याचे प्रियजन जे आहेत त्यांना प्रियानो त्या दुःखामधून तो जाऊच देणार नाही, त्या त्रासामधून जाऊ देणार. काही लोक म्हणतात की मंडळीला अर्ध्याच्या छळामधून तो घेणार आहे, म्हणजे 7 वर्षाचा अर्धा काळ 3 वर्षापर्यंत तरी त्यांना भोगावं लागेल. दुसरे विचार म्हणतात की नाही, त्यांना पूर्ण भोगावं लागेल 7 वर्ष, आणि खरं सोनं जे बाहेर येतं ते मात्र देव मग घेणार आहे. पण मला हे सांगू द्या प्रियानो की ह्या गोष्टी परमेश्वर असं कदापि करणार नाही, कारण त्याची वचनं प्रियानो तशी सापडतात. आधीच भूतलावरती जे त्याचे विश्वासणारे आहेत त्यांनी भरपूर छळ सहन केलेला आहे किंवा त्यांनी त्रास भोगलेले आहेत, आणि ह्या भयंकर अशा मोठ्या महासंकटाच्या काळामध्ये की जो पृथ्वीवरती आजपर्यंत कधी झाला नव्हता आणि होणारही नाही, अशा महासंकटाच्या काळामधून मंडळीला त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो कसं जाऊ देईल. आणि म्हणून इथं मी आता ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या 2 विचारसरणीच्या अगदी उलट आहेत, की जे म्हणतात 7 वर्षानंतर घेतलं जाईल, जे म्हणतात 3 वर्षानंतर घेतलं जाईल, म्हणजे मधूनच घेतलं जाईल संकटाच्या माग. मी म्हणते नाही प्रियानो, संकटाचा काळ सुरू होण्याआधी मंडळीला परमेश्वर घेऊन जाणार आहे. आणि त्याची काही वचनं प्रियानो आपण वाचूया, आणि मग आपल्याबरोबर लूक वर्तमान आपण काढूया. याचा 21वा अध्याय आणि 34 आणि 36 वचन काय म्हणते बघा. लूक वर्तमान याचा 21वा अध्याय 34 वचनापासून. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आघाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल, कारण तो अवघ्या पृथ्वीवरच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हे एक सुंदर वचन प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, त्याच्या स्वतःच्या मुखामधून आलेलं आहे की त्याची जी प्रिय मंडळी आहे तो त्यांना म्हणत आहे की सावध राहा. तो म्हणतोय का बरं सावध राहा? जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटून जाऊ नका. 34 वचनापासून प्रियानो वाचलेलं आपण काय म्हणतोय, तुम्ही सांभाळा, कदाचित आघाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरण भरून जाऊ नये. जर यांनी तुमचं जीवन भरलेलं आहे तर तो दिवस ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त ढगामध्ये येईल आणि त्याच्या लोकांना तो घेऊन जाणार आहे, त्यावेळेला जर तुमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी असतील, जगातल्या गोष्टी असतील, तर तुम्ही इथंच राहणार आहे. तुमच्या आत्म्याला घेऊन जाणार नाही, बदल होणार नाही, कारण तुमच्यामध्ये गुरुत्वाकर्षणासारख्या भूतलावरती राहणाऱ्या गोष्टी इथं आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे शिष्यांना तुम्ही सांभाळा. मग 35 वचनामध्ये काय म्हणत आहे, 34 वचनाचं शेवटचा भाग म्हणत आहे, भरून जाऊ नये तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तो आला म्हणून. तो दिवस एकदम तुमच्यावरती येणार आहे. आणि म्हणून दर दिवशी विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आणि देवाला आवडणारं, त्याच्या आज्ञेमध्ये त्याच्यावर प्रीती करणारं असंच जीवन सदैव जगत राहावं. जर झालंच प्रियानो तुमच्याकडून एखादं पाप नकळत, तर त्याची ताबडतोब क्षमा मागा. स्वतःला पवित्र ठेवा, स्वच्छ ठेवा, कारण प्रभू कधी पण येईल. आणि तो जरी नाही आला तर आपला मृत्यूसुद्धा कधीतरी होईल, लगेच होऊ शकतो प्रियानो. या 2 गोष्टी होणारच. आणि आपण जर अशा रीतीच्या गोष्टींमध्ये अडकलेले असू तर एक तर मरण कायमचं तिथं झोपायला लागेल आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेऊन जाईल. असं होऊ नये प्रियानो. आपलं सुद्धा पुनरुत्थान व्हायला पाहिजे. जरी आपण मेलो तरी त्यामधून पुनरुत्थान आपलं होणार आहे मग, आणि मग बाकीची जे पिढी आहे ती घेतली जाणार आहे. हे एक वचन प्रियानो आपल्याला सांगत आहे की आपण
प्रभू येशू ख्रिस्त त्या 7 वर्षामध्ये आपल्याला का जाऊ देणार नाही? कारण आपण सावध राहिलेले लोक आहोत. आपण स्वतःला पवित्र चांगलं जीवन जगणारे म्हणून स्वतःला देवासमोर रोज घेऊन येणारे लोक आहोत. म्हणून तो म्हणते मी त्याच्यामधून तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि पुढचं वचन काय म्हणते 35, कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे करेल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास तुम्ही चुकू शकता, तो म्हणत आहे. या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. सर्व प्रसंगी. त्याला ख्रिस्ती जीवन म्हटले प्रिया. त्याला आपण म्हणते की होय आमचं त्या ठिकाणी रूपांतर होणार आहे. दुसरं वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्याच मुखामधून आपण वाचूया प्रियानो. योहानकृत शुभवर्तमान काढूया आपण. योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि त्याचं 24 वचन काय म्हणते बघा. योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय 24 वचन. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. यासाठी जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. जे गौरव तू मला दिलं होतं दे बापा, ते त्यांनी पाहावं. म्हणून प्रियांनो, तो छळामधून आपल्याला जाऊ देणार. कदाचित तो छळ मुळातच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले इतका भयंकर आहे की हे विश्वासणारे लोक त्याच्यामधून जर गेले ना तर अशी परिस्थिती येईल की कदाचित ते विश्वासाला नाकारतील सुद्धा. इतकं भयंकर असं होणार आहे. आत्तापर्यंत तसा भयंकर छळ झालेला नाही. पण विश्वासणाऱ्यांना तो मुद्दामून त्याच्यातून जाऊ देणार नाही. तो त्याच्या आधीच घेऊन जाणार आहे. कारण ते बिचारे देवाच्या दृष्टीने प्रेमळ चांगले लोक आहेत विश्वासणारे. त्यांना त्या परिस्थितीमधून जर ते गेले तर कदाचित त्यांची सुद्धा भयंकर परिस्थिती होऊ शकते. म्हणून तो म्हणत आहे की त्या पिरियडमधून त्यांना जाऊ देणार नाही, त्यांना आधीच घेणार आहे. आणि त्यांनी ते गौरव बघावं म्हणून तो सांगत आहे. आता पौलाचे वेगवेगळे 3 प्रियांनो आपण उदाहरणं बघूया. तर पौलाच्या पत्रामध्ये 2 कोरिंथ आपण काढूया. कोरिंथीकरास 2 पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये काय म्हणते पौल. का प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला घेऊन जाणार आहे? पहिले म्हणजे जी गोष्ट लवकरच होणार आहे किंवा पहिल्यांदाच घडणार आहे, 8 क्रमांपैकी पहिला क्रमांक ज्याला म्हटलेला आहे रॅप्चर किंवा घेतले जाणार, त्याच्या संदर्भामध्येच म्हणत आहोत प्रियांनो आपण. पौल म्हणत आहे 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि 10वे वचन, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. देवासमोर आपल्याला उभं राहायचं आहे प्रियांनो. आणि मग ते बरे असो किंवा वाईट असो, म्हणून तो काय करत आहे, आपल्याला लवकर त्या ठिकाणी प्रियांनो घेऊन जाणार आहे. पौलाच्या पत्रामध्येच प्रियांनो तो म्हटलेला आहे की काही लोकांचं जीवन कोणी लाकडाचं, कोणी गवताचं त्यांनी केलेलं आहे, कोणी पाषाणाचं आणि कोणी चांगल्या चांगल्या गोष्टींनी ते बनवलेलं आहे. पण अग्नीने त्याची त्या ठिकाणी परीक्षा केली जाणार आहे. आणि मग त्याप्रमाणे काही लोकांना बक्षीस, जे आपण प्रियांनो मागील काही दिवसांमध्ये पाहिलं होतं, रिवॉर्ड्स, त्यांना बक्षीस मिळणार आहे. ते बक्षीस देण्यासाठी तो त्यांना घेऊन जातोय आणि पुढे जाऊन प्रियांनो त्यांचं 1000 वर्ष राज्य आणि त्याच्यामध्ये बक्षीस त्यावेळेला तो देणार आहे. आणि इथं मात्र 7 वर्षाचा महाभयंकर काळ असा एक राहणार आहे. थेसलोनिच्या मंडळीला प्रियांनो काय म्हणत आहे तो पौल काय म्हणत आहे, 1 थेसलोनी याचा 3रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन काय म्हणते बघा. 1 थेसलोनी याचा 3रा अध्याय आणि 13 वचन, यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल, त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्यासमोर पवित्रतेस निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. तुमचं अंतःकरण स्थिर राहावं म्हणून तो म्हणत आहे. 2 थेसलोनी प्रियांनो आपण बघूया. 2 थेसलोनी त्याचा
2 अध्याय आणि 1 ते 4 वचन प्रियानो. 2 थेसलोनी याचा 2 अध्याय 1 ते 4. बंधुजनो, पाऊल म्हणते, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्या जवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तधैर्य सोडू नका व घाबरू नका. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. एकदम घाबरू नका, तो दिवस येणार आहे म्हणून सांगितल्यावर. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पत्राद्वारे सांगत आहोत, घाबरून जाऊ नका. का म्हणत आहे तो? 3रं वचन, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रगट होईल. तो प्रियानो पापपुरुष प्रगट होईल म्हटले, तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनी म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणार असा आहे. मी तुम्हाबरोबर असताना मी तुम्हाला सांगत असे याची तुम्हाला आठवण नाही काय? तो भयंकर, म्हणजे ज्याला आता दुसरा शब्द ख्रिस्त विरोधी, अँटी क्राइस्ट, तो स्वतःला देव म्हणून घेणार आहे. तो मंदिरामध्ये बसणार आहे. कुठं? देवबापाच्या शल्मोनाच्या मंदिरामध्ये. आणि तो म्हणणार आहे मीच तो देव आहे. असा तो भयंकर दिवस येणार आहे. तर परमेश्वराची इच्छा आहे आपण खरं तर त्यामधून जाऊ नये. इस्रायल लोकांना आणि दुसऱ्या लोकांना मात्र प्रियानो असं म्हटलं जातं की त्या दिवसामध्ये अनुभव घ्यावा लागणार आहे, कारण त्यातल्या लोकांनी अजूनही विश्वास ठेवला. यहुदी लोकांनी अजूनही विश्वास ठेवला. आता लक्षात घ्या, यहुदी लोकांमधूनच प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आपल्याला मात्र हे सगळं काही त्याने सांगून ठेवलेलं आहे. यहुदी लोकांनी मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणून त्या महासंकटाच्या काळामधून त्यांना जावं लागणार आहे. त्यांना जावं लागणार आहे आणि म्हणून त्यांना तो वेगवेगळ्या रीतीने सांगत आहे, सावध व्हा की हिवाळ्यामध्ये तो दिवस तुमच्यावर येऊ नये म्हणून सुद्धा. विश्वासणारे शिष्य यहुद्यांमधून परिवर्तन झाले, ते प्रियानो आले इकडे. पण बाकीचे यहुदी लोक जे आहेत त्यांना मात्र प्रियानो त्याच्यातून जावं लागणार आहे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र किंवा खुद्द देव आहे असं ज्यांनी प्रियानो अजूनही कबूल केलेलं नाही, त्यांना मात्र तो भयंकर असा दिवस राहणार. तिमोथेला लिहित असताना देखील प्रियानो पावलाने खूप सुंदर रीतीने त्याने सांगितलेलं आहे. तिमोथेचं पत्र त्याचा 2 तिमोथी 4 अध्याय आणि त्याचं 8वं वचन काय म्हणत आहे? तो म्हणत आहे, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झालेले आहे त्या सर्वांना तो देणार आहे. किती सुंदर सांगत आहे प्रियानो. स्वतः पावलाला अपेक्षा आहे की मला मुकुट मिळणार आहे आणि तो अपेक्षा ठेवली प्रियानो, ती चांगली आहे आणि प्रत्येकाने ठेवावी आणि त्या प्रकारचं जीवन जगावं. पाऊल तिमोथेला म्हणत आहे की शेवटी आता एवढंच राहिलं आहे की मला तो नीतिमत्वाचा मुकुट, नीतिमानाचा मुकुट मिळणार आहे. आणि खास करून तो काय म्हणत आहे, माझे एकट्यालाच मिळेल असं नाही, तर त्याचं प्रगट होणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ढगामध्ये येणार आहे, घेऊन जाणार आहे आणि नंतर प्रियानो त्या ठिकाणी 1000 वर्षाचा जो काळ सांगितलेला आहे त्यामध्ये प्रत्येकाला प्रियानो तो मुकुट त्या ठिकाणी देणार आहे की तुमचं जीवन कसं तुम्ही जगला, त्याची सेवा तुम्ही कशी केली, त्या संदर्भामध्ये तो म्हणत आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की ह्या सर्व गोष्टींविषयी परमेश्वराचं वचन आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि त्या होणार आहेत प्रियानो गोष्टी. आता वेगळं का करतोय? आपला दुसरा मुद्दा चाललेला आहे. पहिला मुद्दा आपण बघितला की घेतले जाणार आहेत, रॅप्चर होणार आहे, त्याची भविष्यवाणीची वचनं आपण पाहिली. दुसरा मुद्दा आपण बघितला आहे प्रियानो, रॅप्चर होणार आहे परंतु असं का तो करत आहे, काय कारण आहे, त्याची कारणं आपण बघितली. त्यातलं एक कारण थोडासा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं
की प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला आपल्याला दिला होता प्रियानो. आणि तो कसला दाखला होता? तुम्ही माझ्याबरोबर जर काढलं मत्तेकू शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 24 वचन काय म्हणते बघा. 24 पासून पुढे मी वाचतो. मत्तेकू शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 24 वचनापासून. त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. चांगले बी पेरणं म्हणजे स्वर्गाचं राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदान पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदाणही दिसले. 27 वचन. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्या निदान कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोण्या वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदान गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की आधी निदान गोळा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा. आणि मग म्हटलं, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. यावरती अभ्यास करताना हे वचन प्रियांनो मला कुठंच वाचायला मिळालं नाही. पण मी विचारच करत होतो ह्या दाखल्याचा अशासाठी की पाळकीनबाईंना आणि मुलांना पण मी सांगत होतो. वरती टेरेसवर आम्ही फुटलेल्या टाकीमध्ये माती टाकलेली आहे आणि त्या मातीमध्ये खाली आधी कचरा टाकला. त्याच्यामध्ये पाळकीनबाईंनी घरातला किचनचा कचरा, गहू निवडले, काय टाकून दिले. तर मी त्याच्यामध्ये मेथी लावली आणि मग ते वर आलं. मेथीबरोबर गवत आलं, भरपूर गवत आलं त्याच्यामध्ये. आणि आम्ही म्हटलं, हे गवत कुठून आलं? पण जर असं छोटंसं झालं होतं त्यावेळेला मी पाहिलं, अरे म्हटले, हा तर गहू आहे. आणि सगळीकडे ते गहू आला. आणि मग नंतर कालांतराने खरंच जो दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिला तो अगदी आत्तासुद्धा टेरेसवरती माझ्याकडे आहे, की त्या गव्हाच्या बरोबर असे पण 2-3 काही झाडं आली की सुरुवातीला वाटले हे गहूच आहे, पण त्याची पानं थोडीशी वेगळी दिसायला लागली आणि त्याला वेगळ्याच ओंब्या यायला लागल्या. आणि मग मी म्हटले, हे वेगळाच प्रकारे, हा काय प्रकारे म्हणून थोडंसं पाहू. आणि मग त्या ओंब्या आल्यानंतर मला आठवलं, हा दाखला जो प्रभू येशू ख्रिस्ताने दिला आहे की गहू निवडलं होतं पाळकीनबाईंनी. ते काही त्याच्यातले सालाचे गहू पण पडले आणि काही ह्या अशा गोष्टी पण पडल्यात की ज्याच्यामुळं आपण म्हणत आहोत निदान, ते सुद्धा उगवलेलं आहे. त्याला काहीही फळ येत नाही, त्याच्या बिया आहेत आणि त्या जर पडल्या तर सारखंच ते वाढत राहणार. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे ना की 30 वचनामध्ये तो मुद्दा लक्षात घ्या की जो आपल्या ह्या संदर्भामध्ये रॅप्चरला किंवा घेतले जाण्याच्या संदर्भामध्ये लागू होतो. तो म्हणजे काय? कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. दोन्ही बरोबर वाढू द्या म्हणजे वाईट लोक आहेत आणि विश्वासणारे पण आहेत, दोन्ही बरोबर वाढत आहेत. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेल. म्हणजे कोणाला? कदाचित देवाच्या आत्म्याला किंवा देवदूतांना तो सांगेल. काय सांगेल? आधी निदान गोळा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधून ठेवा. पेंढ्या बांधून ठेवा म्हणजे काय? मला आधी थोडंसं हे वाटलं. मी म्हटलं, आधी तर विश्वासणारे घेऊन जाणार आहे आणि मग इथं लोक 7 वर्षाचं आहे. पण पेंढ्या बांधून ठेवा म्हणजे काय? एकत्र करून ठेवा. आजसुद्धा आपण भूतलावर असताना लक्षात घ्या, वाईट लोक वाईट कृत्यासाठी आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी एकत्र आलेलेच आहेत प्रिया. त्यांना असं वाटतं ते एकत्र येणं आपल्याला खूप श्रीमंत आणि फार मोठं राज्य आपल्याला मिळेल. पण हे देवापाचंच वचन आहे की देवाने त्यांना एकत्र आणत आहे. कशासाठी? भविष्य काळामध्ये ह्यांची पेंडी बांधून ठेवा, कारण त्यामधून गहू काढून कोठारामध्ये जाईल. म्हणजे रॅप्चरच्या वेळेला, घेतले जाण्याच्या वेळेला विश्वासणारे सगळे आतमध्ये कोठारामध्ये जातील आणि मग ह्या बांधलेल्या पेंड्या नंतर परमेश्वर जाळणार. या वचनांमधून प्रियांनो
देवबाप खरंच माझ्याशी देखील बोलत होता की आपल्याला आज सुद्धा विश्वासणाऱ्यांना सुद्धा बांधून गोळा करून ठेवायचं, कारण प्रभूचं येणं कधीतरी होईल लवकर, सांगता येत नाही. पण विश्वासणाऱ्यांना अशा रीतीने वचनामध्ये वाढवायचं आहे, लोकांना शिकवायचं आहे की ते स्वतः एकत्र राहतील. जसे दुष्ट लोक एकत्र राहिलेत, आपले आपले विश्वासणारे सुद्धा एकत्र राहतील. म्हणजे सगळे एका वेळेला प्रियानो परमेश्वर खरंच त्याच वचनामध्ये वाढतील, त्याच विश्वासामध्ये राहतील, जगातून स्वतःला अलिप्त करतील आणि विश्वासणाऱ्यांबरोबर सहभागिता चांगली ठेवतील. आणि देवाची स्तुती असो, लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या द्वारे देखील प्रियांनो ती सहभागिता लाभत आहे आपल्याला. तुम्ही आणि मी, आपण देवाचे प्रियांनो या भूतलावरती राजदूत आहोत, राजदूत आहोत. येशू ख्रिस्त पौलाने जे म्हटलेलं आहे 2 कोरिंथ 5:20 मराठीमध्ये शब्द मला थोडासा खटकतो, तो म्हणजे आपण ख्रिस्ताचे वकील आहोत. पण इंग्लिशमध्ये शब्द जर बघितला तर वी आर द ॲम्बॅसेडर्स ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताचे राजदूत आहोत. वकील म्हटलं तर एक चिन्ह थोडंसं वेगळं दिसतं भूतलावरती, पण राजदूत म्हटलं तर शब्द पण भारदस्त वाटतो. कार्य पण त्याचं तेच आहे की आपल्या बाजूने तिथं जाऊन त्या आपल्या देशाच्या वतीने दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथं वेगवेगळ्या रीती गोष्टी सांगायच्या, ते पण काम तसंच आहे. पण मराठीमध्ये वकील म्हटलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये मात्र ॲम्बॅसेडर म्हटलेलं आहे. राजदूत शब्द का वापरला माहीत नाही. तर तुम्ही आणि मी घेतले जाणारे लोक राजदूतासारखं काम करायला पाहिजे. प्रिया, राजदूतासारखं राहणं चाललं पाहिजे आपलं. मग मी पोशाखाबद्दल म्हणत नाही आहे, परंतु प्रियानो आपल्या स्वभावाबद्दल, आपल्या वृत्तीबद्दल, आपल्या निर्णयामधून, आपल्या बोलण्यामधून आपण ख्रिस्ताचे राजदूत आहोत. लोकांना सांगण्यासाठी, त्याच्या वतीने जगामध्ये लोकांना सांगण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. देवाने तेवढ्यासाठी पाठवले. आणि म्हणून तो म्हणतो प्रियानो, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे, पाठवलेलं आहे यासाठी की तुम्ही फळ द्यावे. लोकांमधून प्रियानो स्वार्थ सांगून फळ गोळा करा, म्हणजे त्या सगळ्यांना मी नंतर घेऊन जाणार आहे. ते कार्य इथं सांगितले. म्हणून 2 मुद्दे आपण बघितले प्रियानो, 2 मुद्दे पाहिले की आपण घेतले जाण्याच्या प्रक्रियेला भविष्यवाणी पण आहे, सांगितलेली आहे. दुसरा मुद्दा आपण पाहिला, प्रभू येशू ख्रिस्त असं का करणार आहे, कशासाठी तसं करत आहे. तिसरा मुद्दा थोडक्यातच मी सांगते प्रियानो, यासाठी पात्र लोक कोण आहेत. पात्र लोक कोण आहेत. सगळेच घेतले जातील का? नाही. मी लवकर प्रियानो वचन वाचून तुम्हाला दाखवत आहे. आणि 1 थेसलोनिकरास पहिले पत्र, त्याचा 4 अध्याय आणि 16 आणि 17 वचन. तिथं म्हटलेलं आहे, कारण दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतेरीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. ख्रिस्तामध्ये मेलेले, क्वालिफिकेशन, पात्रता ख्रिस्तामध्ये म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. दुसरं प्रियांनो आपण काढूया. कोरिन्थीकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 17 वचनापासून पुढे वाचतो मी. 2 कोरिन्थ 5 अध्याय 17 वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा नवे झालेले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिलेले आहे. समेट करण्याचं वचन सोपून दिले म्हणजे शुभवर्तमान. आज त्याला प्रियानो जर आपण सांगत असू, लोकांना गाजवत असू, लोकांमध्ये गाजवत असू, तर आपली पात्रता ती गणली जाणार आहे. पहिल्या ह्याच्यात म्हटलं ख्रिस्तामध्ये, वरती त्याच्यामध्ये म्हटलं प्रियानो की जे ख्रिस्तामध्ये आहेत ते जर लोकांना शुभवर्तमान सांगत आहे, त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. कोरिन्थीकरास प्रियानो पहिलेच पत्र 15 अध्याय आणि त्याचं 23 वचन काय म्हणते बघा. 15 अध्याय आणि 23 वचन. तिथं म्हटलेलं आहे, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते व त्याच्या आगमनाकाळी
आणि नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सर्व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर देवपित्याच्या राज्य सोपून देईल. महत्त्वाचं काय आहे? पहिलं कोण? उठवण्याबद्दल, पुनरुत्थानाबद्दल तो बोलत आहे पाऊल. तो म्हणत आहे प्रथम आपण प्रत्येक आपापल्या क्रमाने प्रथम फळ ख्रिस्त, आधी तो उठला, मग जे ख्रिस्ताचे त्याच्या आगमनाकाळी, त्याच्या आगमनाकाळी ख्रिस्ताचे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात का? कोणत्या पक्षाचे आहात? आपण कदाचित पक्षाचं नाव घेऊ, नाही का? मी अमुक राजकीय पक्षाचा आहे, त्या पक्षाचा आहे. मी मागे एकदा म्हटलं होतं, कदाचित भूतलावरती माणसं म्हणतील मी ह्या पक्षाचा त्या पक्षाचा, पण लक्षात घ्या शेवटच्या काळी आपला एकच पक्ष राहणार आहे या जगामध्ये. तो म्हणजे काय? विरोधी पक्ष. आपण ख्रिस्ताचे आहेत ना, म्हणून आपण नेहमी विरोधी पक्षासारखे प्रियानं वागणार किंवा वागवले जाणार आहोत. आपण नेहमी विरोधी पक्ष, कुठल्या पार्टीचं नाव घ्यायची गरज नाही. पण ख्रिस्ती लोकांचं छळ होणार आहे आणि आपण विरोधीच राहणार आहोत. पण ज्यावेळेला ख्रिस्त येईल ना, त्यावेळेला मात्र सत्ताधारी पक्षाचे आपण राहणार आहोत, कारण तो ख्रिस्त खाली येणार आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल तो त्या ठिकाणी सांगत आहे. गलतीच्या पत्रामधलं प्रियानं आपण वाचूया. गलतीकरास पत्र आणि त्याचा 5वा अध्याय आणि 16 वचन. तिथं तो म्हणत आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहासनाच्या विरुद्ध आहे. ही परस्पर विरोधी आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक. थर्ड क्वालिफिकेशन. पहिलं ख्रिस्तामध्ये, दुसरं सुवार्ता सांगणारे, तिसरं प्रियानं आपण म्हटलं की जे त्याची वाट पाहणारे आहेत, आणि चौथं प्रियानं इथं म्हणत आहोत की आत्म्याच्या प्रेरणेने. अजून भरपूर वेगवेगळी वचनं आहेत, पण वेळ नाही प्रियानं. मला एवढंच मुद्दा मांडायचा होता आज. मंडळीचं रूपांतर होणार आहे. कोणत्या मंडळीचं रूपांतर? मागच्या आठवड्यात आपण पाहिलं. रूपांतर म्हणजे काय त्याच्याबद्दल आज आपण बघितलं. त्याचे 3 मुद्दे होते. ते म्हणजे भविष्यवाणी केलेली आहे की रूपांतर होणार आहे. नंबर 2, प्रभू येशू ख्रिस्त अशा रीतीने लवकर का घेऊन चाललेला आहे, त्याची सुद्धा वेगवेगळी कारणं आपण पाहिली की तो लवकर का घेऊन जाणार आहे, कारण त्या 1000 वर्षामध्ये त्याला काय त्याच्या लोकांबरोबर करायचं आहे. आणि तिसरं, याच्यामध्ये पात्र कोण लोक आहेत. पात्र लोक प्रियानो जर ख्रिस्तामध्ये आहेत तर ते सुद्धा घेतले जातील, पण नसतील. आज जर वाटत असेल प्रियानो तुम्हाला, मी खरंच हे पाहू शकतो का, माझं पण होईल का रूपांतर? बाकीच्यांचं रूपांतर नाही होणार प्रियानो, पण विश्वासणाऱ्यांचं रूपांतर होणार. आणि म्हणून ह्या 8 पायऱ्यांपैकी पहिलीच पायरी मागच्या आठवड्यात आपण आजच्या आठवड्यात पाहिली की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला येईल मंडळीचं रूपांतर होईल, पण तो खाली येणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रियानो की महासंकटाचा काळ तो काय राहणार आहे. महासंकटाच्या काळामध्ये आता काय होणार आहे आणि त्यामध्ये आपण जाणार नाही किंवा जाऊ नये अशी देवाची इच्छा आहे. तर ते कशा प्रकारे आहे तिकडे सुद्धा आपण पाहू. पण आज आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करूया की मी यामध्ये गणला जाणार आहे का, रूपांतर होणार आहे का माझं. जर आज ख्रिस्त आला, आत्ता जर आला, तर माझं खरंच रूपांतर होईल का. विश्वासामध्ये मेलेले घेतले जातील, पण आपण जिवंत राहिलेले आपण जाऊ का. कदाचित मग आपणही मरू आणि मग पुढच्या पिढीमध्ये कदाचित येशू ख्रिस्त येईल, पण आपण जर मेलो तर आपलं सुद्धा रूपांतर होईल का आपण झोपलेलेच राहू. पर 7व्या टप्प्यापर्यंत ते मेलेलेच तसे राहतील आणि मग त्यांचा न्यायाचा दिवस त्यावेळेला उठवले जातील. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या या वचनांसाठी आभार मानतो. वेगवेगळ्या रीतीने प्रभू तू आज पुन्हा एकदा आम्हाला हे दाखवून दिलंस की तुझी प्रिय मंडळी जगामध्ये सर्वत्र आहे. आम्ही कुठल्या संस्थेबद्दल नाही, कुठल्या राजकीय किंवा सामाजिक रीतीने प्रभू आम्ही क्षेत्राबद्दल बोलत नाही, परंतु ही सर्व विश्वासणारे लोक जे आजही तुझ्यावर प्रेम करतात, तुझ्या आज्ञेचं पालन करतात आणि त्याप्रमाणे स्वतःचं जीवन पवित्रतेने चालवतात,
त्या सर्वांना प्रभू घेण्यासाठी तू पुन्हा एकदा येणार आहेस, हे सुंदर अभिवचन प्रभू आम्हाला तू दाखवल्याबद्दल आभार मानतो. होय प्रभू, आमच्या आधी जे प्रियजन गेलेले आहेत त्यांची भेट होण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी आहे, ही सुद्धा आश्वासन प्रभू तुझ्या वचनांमधून आम्हाला मिळत आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही निराश न होता, हताश न होता, आम्ही आनंदी होतो, हर्ष करत आहोत की आमचा प्रभू आम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू तुझ्या अभिवचनांसाठी. त्याप्रमाणे चालण्यासाठी विश्वासणाऱ्यांना, सर्व प्रियजनांना प्रभू तू सहाय्य कर. कुठल्या प्रकारे जर कोणाला आज शंका वाटत असेल, कुठल्याही प्रकारे प्रभू कोणी जर आमच्यामधून असं असेल की ज्याला अजूनही शाश्वती नाही, तर आज प्रभू आत्म्याच्याद्वारे त्या बहिणीची, त्या भावाची भेट घे प्रभू, आणि खरोखर पश्चातापी अंतःकरण प्रभू परमेश्वर त्यांना देखील दे. कारण तुझ्या वचनाप्रमाणे कोणाचाही नाश होऊ नये अशी इच्छा आहे, परंतु प्रत्येक गुडघा तुझ्यासमोर टेकला जावा ही तुझी इच्छा आहे. तर प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत आज तुझ्या प्रिय मंडळीतून, आणि प्रभू त्याच रीतीने जे इतर जॉईन झालेले आहेत आज त्यांच्यामधून देखील कोणाचाही नाश होऊ नये प्रभू, ही सुद्धा तुझी इच्छा आहे. तर त्या प्रत्येकाने स्वतःला तुझ्या हातामध्ये सादर करावं, सर्व जगिकता, मोहपाश बाजूला टाकावा, आणि गहू म्हणून प्रभू आम्हाला तू कोठारामध्ये घेऊन जाशील, याप्रमाणे प्रभू परमेश्वरा आमचं जीवन खरोखर चांगलं आणि पवित्र व्हावं म्हणून तू सहाय्य कर. पुन्हा एकदा प्रभू हा आठवडा आणि हे समस्त प्रियजन आणि त्यांची परिस्थिती तुझ्या पवित्र हातात देत येशूच्या नावात मागते म्हणून तो एक वापर. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. प्रियांनो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण सोडल्या तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. थँक्यू. सगळ्यांचे आभार मानतो. उद्याच्या दिवशी तरुण संघाची सभा आहे संध्याकाळी प्रियांनो 7 वाजता, आणि त्यात त्यांच्या मलाकीच्या पुस्तकावरती बायबल क्विज राहणार आहे. विश्वास आहे तुम्ही सर्व तरुण जे आहेत, तरुणी आहेत, त्यामध्ये तयारी करत असतात. आपली भेट होईल प्रियांनो परत एकदा, देवाची इच्छा असेल तर. थँक्यू.